वेलकम टू माय चॅनल. शिष्य मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जय श्री स्वामी समर्थ. सकाळ दिवस, शनिवार आणि कामाची सुरुवात हा आपला एक नेहमी रुटीन आहे आपली. सकाळी उठायचं, सकाळी बघायचं वरती आकाशाकडे आणि एक त्याची एनर्जी घ्यायची आणि पुन्हा आपल्या कामाला सुरू व्हायचं. हाच एक आपलं रुटीन असतं. तर माझी दिवसाची सुरुवात होते मॉर्निंगपासून. पहाटे 5ला किंवा 4:30ला मी उठून जातो. तर हे दृश्य आहे पहाटेचं 5 वाजताचं. तर मी 5 वाजता उठून जातो. उठल्या थोडंसं बाहेर फेरफटका मारतो आणि बाकी जे मॉर्निंगचे रूटीन असतात ते सगळं करतो, फ्रेश होतो. तर या ठिकाणी मी आता फ्रेश झालो आणि आपला घेतला झाडू आणि आपलं बाहेरचा परिसर मी स्वच्छ करून टाकतो. कारण आपल्यापाशी वेळेची मर्यादा असते. सध्या शाळेला सुट्ट्या आहे, त्यामुळं उशिरा केलं किंवा लवकर केलं तरी चालतं. पण जेव्हा शाळा सुरू होते ना, तर प्रत्येक कामं राईट टाईम झालं पाहिजे, तरच आपण शाळेत वेळेवर पोहोचू शकतो. तर मी चाललो आपल्या मंदिरात. हे मंदिर आता आपलंच आहे. मी इथला केअरटेकर आहे. तर इथलं सर्व मी साफसफाई वगैरे मीच करतो. हे आपलं बजरंगबलीचं मंदिर आहे. आज होता शनिवार. तर सर्व मी या ठिकाणी आल्यानंतर इथलं पूर्ण साफसफाई, इथलं काम, पुसण्याचं काम, त्याची पूजा आहे मी करतो. सकाळी बाकी आमच्या एरियातले लोक येतात आणि करतात. पण माझी मॉर्निंग इथून सुरू होते. पहिले आपलं समोरचा परिसर स्वच्छ करणे, त्यानंतर आपल्या मारुतीरायाची सेवा करणे. तर मी आपल्या मारुतीरायाची सेवा लहानपणापासूनच करत आलो आहे, त्यामुळं हे आता माझ्या रुटीनचा एक भागच आहे. ते मला केल्याशिवाय बरं वाटत नाही. तर हे आपलं मंदिर आणि तिथली पूर्ण साफसफाई मी करतो आहे. जेवढं लवकर येईल तेवढं. आता दिवसही उजळलेला आहे. 6 वाजले असतील कदाचित. तर हा बाहेरचा परिसर पूर्ण स्वच्छ करून, पाणी टाकून, मंदिरातली पूजा करून हे सगळं काम मी डेली करतो. तर हा मोठा परिसर मंदिराचाच आहे. तर ही माझ्या जीवनाची एक चांगली सुरुवात मी देवाचं दर्शन घेऊन करतो. त्यामुळे मला एक समाधान आणि खूप ऊर्जा मिळते. त्यामुळं मी नेहमीच करतो. तर आता आपण चाललो घरी. आता घरी गेल्यानंतर मी काय करणार आहे, म्हणजे आता पूर्ण आपलं एनर्जी वेस्ट झाली आहे, ती एनर्जी गिवअप करतो. चहा घेतो. चहा घेतल्या लगेच आपल्या चिमण्यांसाठी तांदळाचे रास टाकून ठेवतो इथे. हे बघा, इथे तांदूळ टाकले म्हणजे चिमण्या आपोआप येतात आणि ते आपले सकाळी नाश्त्यांचा करतात. या बघा, आल्या पटापट चिमण्या येतात त्यात आणि आपण खाण्यासाठी सुरू करून टाकतात. तर हे माझ्या रुटीनचा खूप चांगला अनुभव आणि चांगला भाग आहे, जो मी इथं सकाळी पॉझिटिव्ह होऊन करतो. त्यामुळं खूप आनंद होतो. त्याचनंतर लगेच हे सगळं आटोपलं की आपला योगा सुरू. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता माझा, सुट्ट्यांमध्ये खूप वजन वाढलं. आता हे वजन कमी कसं करायचं, सुट्ट्या आहे, आपल्यापाशी वेळ आहे, तर मी योगा आणि थोडंसं व्यायाम करून हे करतो. जिम जाणं शक्य होत नाही, कारण शाळेचा टायमिंग खूप लवकर असतो. तरी घरी जेवढं होईल तेवढं मी मॅनेज करायचा प्रयत्न करतो. विचार करतो, एवढं सर्व कामं करतो तरी माझं वजन का बरं कमी होत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. तर जमेल तेवढं मी आपलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं वजन मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण मी कधी आळशी पण आहे. मी काही फार असं डीप नाही करत बसत थोडंसं. तर जेवढं जमेल तेवढं करतो आणि प्रयत्न करतो की थोडंसं फिट राहण्याचा. पण फिट राहणं या वयात शक्य राहत नाही. तर बघू, अजून काही करता येईल तर मी ते नक्कीच करणार. आणि योगा हा चांगला एक महत्त्वाचा व्यायाम आहे आणि मेडिटेशन चांगलं आहे. ते सगळं आठवून मी आता आलो आहे शाळेमध्ये. आणि शाळेचं आपलं हे जे रुटीन आहे, जे शाळेचं वर्क आहे, ते इथेसुद्धा प्रामाणिकपणे करतो. कारण आता शाळा जरी नसली तरी पण शाळेची प्री प्लॅन ऑलरेडी आम्ही सेट केला आहे. ते पूर्ण करून टाईमटेबल बनवून सगळं व्यवस्थित